नमस्कार. आज आपण पाहणार आहोत SOC 101. त्यामध्ये इतिहास ह्याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा हे आपण पाहणार आहोत. तर ह्यामध्ये इतिहास अर्थ, इतिहास प्रयोजन व स्वरूप, इतिहासाचे साधने व प्रकार, इतिहासाच्या साधनाचे बदलते स्वरूप, वस्तुसंग्रहालय व संशोधन संस्था, इतिहासातील प्रमुख संकल्पना व संज्ञा, परिवर्तन प्रक्रिया व अर्थनिर्णय याचा आपण अभ्यास पाहणार आहोत. यामध्ये पहिला इतिहास अर्थ. प्रत्यक्षात आपल्यासमोर घडलेली व भूतकाळात घडलेली घटना कशी घडली असणार, हे कसे घडले, असे कसे झाले, अशा स्वरूपाचे प्रश्न आपण सतत विचारत असतो. हे प्रश्न ज्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर असतात तसेच सामूहिक पातळीवरही असतात. याच प्रकारच्या प्रश्नांचा शोध घेत हे असे घडले या स्वरूपात भूतकाळाची मांडणी करणारे सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास होय. इतिहास या दोन शब्दाचा संधी असे घडले हे सूचित करणारा. इतिहास म्हणजे केवळ मढी उकरणे नव्हे, गतगोष्टीचा निरर्थक काट्याकूट नव्हे. गतकाळाच्या संदर्भात आजच्या वर्तमानाचा अर्थ शोधणे म्हणजे इतिहास होय. आजचा वर्तमान म्हणजे आजची आपल्या देशाची, समाजाची, कुटुंबाची स्थिती. हा वर्तमान काळ कालच्या भूतकाळाच्या संदर्भात समजून घेणे म्हणजे इतिहास शोधणे. इतिहासाची व्याख्या बघूया. हेरोडोटस यांनी केलेली इतिहासाची व्याख्या. इतिहास म्हणजे गतकालीन अविस्मरणीय आणि महत्त्वाच्या घटनांचा शोध होय. सर जॉन सिली यांनी केलेली इतिहासाची व्याख्या. इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण. या शब्दात इतिहासाची व्याख्या केली. अर्नॉल्ड टॉयनबी यांनी केलेली व्याख्या. इतिहास म्हणजे संस्कृतीचा उद्यास्त. कार्ल मार्क्स यांनी केलेली व्याख्या. इतिहास म्हणजे केवळ वर्ग संघर्षाची गाथा. या शब्दात इतिहासाची व्याख्या केली आहे. E.H. कार म्हणतात, इतिहास म्हणजे वर्तमान काळ व भूतकाळ यामध्ये कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. तर लॉर्ड ॲक्टन असे म्हणतात, मानवाची मुक्तिगाथा म्हणजे इतिहास होय. हे इतिहासाच्या व्याख्या आहेत. इतिहास प्रयोजन व स्वरूप. त्यामध्ये पहिला इतिहासाचे प्रयोजन. इतिहासाचा अभ्यास हा केलेल्या क्षणाचा म्हणजे भूतकाळाचा शोध होय. या भूतकाळात डोकावून आपण आजच्या वर्तमानाचा बोध घेत असतो. आजचा वर्तमान समजून घेऊनच आपण भविष्याचा वेध घेतो. तात्पर्य आजचा वर्तमान समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास अभ्यासावा लागतो. हे समजावून घेण्यासाठी साधे उदाहरण घेता येतील. आपण प्रवासात आहोत, अचानक गाडी बंद पडली. अशा अवस्थेत आपण काय करतो? वर्तमान समजून घेण्यासाठी म्हणजे आपण कुठे आहोत हे जाणण्यासाठी आपण मागे पाहतो. भूतकाळ म्हणजे गेल्या 4-2 तासात डोकावतो व किती किलोमीटर प्रवास करून आलो हे जाणून घेतो. यातून आपल्याला वर्तमानाचा बोध होत असतो व भविष्याचा आलेख रेखाटता येतो. याचा अर्थ अजून किती किलोमीटर प्रवास राहिला आहे हे जाणून घेता येतात. वर्तमान स्थिती समजण्यासाठी भूतकाळात डोकावणे आवश्यक असते. तात्पर्य भूतकाळाच्या संदर्भात वर्तमानाचे आकलन करणे हे इतिहासाचे प्रयोजन आहे.